आपल्या विविध मागणीसाठी एमफिल संघर्ष कृती समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। एमफिल केलेल्या प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा व कॅश प्रक्रिया पूर्वरित करण्यात यावी या मुख्य मागण्यासाठी समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रात 1400 एमफिल प्राध्यापकांची संख्या आहे। 2006 साल पूर्वी एमफिल आणि पीएचडी करणाऱ्या प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला, पण वर्ष 2006 ते 2009 या कालावधीत एमफिल करणाऱ्या प्राध्यापकांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे। उच्च शिक्षणाला गालबोट लावण्यासाठी शासनाने हे कृत्य केल्याचा आरोप प्राध्यापकांनी यावेळी केला। वर्ष 2006 ते 2009 या कालावधीतील प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी प्राध्यापकांनी केली। ह्या धरणा आंदोलनाच्या अनुषंगाने आमची मागणी एवढीच आहे की UGCने 5 सप्टेंबर 2022 रोजी सर्व सेवेतील प्राध्यापकांना एमफिलच्या आहारातील सूट दिलेली आहे, परंतु महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी एका पत्राचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने काढून पहिलं पत्र त्यांनी 24 ऑक्टोबर 2023ला काढलं आणि त्या पत्रामध्ये शासनानं असं म्हणलेलं आहे की जे प्राध्यापक सेवेत आहेत त्या प्राध्यापकांना एमफिलच्या आधारे त्यांना सूट देता येतील, परंतु जे प्राध्यापक 2006च्या पूर्वी नियुक्त आहे त्यांना सूटची आवश्यकता आहे। मग शासनानं ह्या पत्रानुसार या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापकांना त्या पत्राच्या आधारे कॅशचे लाभ देण्यात आले। सरकारच्या लक्षात हे आलं, म्हणजे बाबूशाहीच्या लक्षात हे आलं की आता आपले गाडा फसलेला आहे, आपण चुकीच्या पद्धतीनं त्या पत्राला कसं करता येईल म्हणून त्यांनी एका लोकप्रतिनिधीला हाताशी धरून पुन्हा त्याच पत्रामध्ये UGCच्या त्याच पत्रामध्ये पुन्हा दुसरा फाटा देऊन आता शासन असं म्हणत आहे की सर्व्हिसमध्ये असणारे प्रत्येक प्राध्यापकानं एमफिलच्या आधारे नेटमधून सूट आणावी। ही त्यांनी आपल्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटून कुठलाही शासनाचा GR नसताना बाबूशाहीने एका जिवंत असणाऱ्या प्राध्यापकावर केलेला हा सर्वात मोठा घाला आहे आणि ह्या घाल्यातून हे सिद्ध व्हायलं आहे की आता सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाही आणि अशा पद्धतीनं जर बाबूगिरी चालवून जर प्राध्यापकांना त्रास देत असेल तर हा अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात एमफिल कृती समिती ठामपणे न्याय मिळवण्याच्या बाजूने उभी आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, शासनाच्या पत्राची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत आम्ही ह्या लढ्याला माघार घेणार नाही। या ठिकाणी मी एवढंच सांगतो। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये जवळपास 1400 असे प्राध्यापक आहेत की ज्यांचा एमफिल या आहारतेच्या संदर्भाने संभ्रम तयार केलेला आहे। वास्तविक पाहता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ही प्राध्यापकांची अर्हता काय असावी हे निश्चित करण्याचं काम करते आणि त्यानुसार भारतातली विविध राज्य ही ती अर्हता मान्य करतात। परिणामी महाराष्ट्रामध्ये ही अर्हता मान्य केली ती 14 जून 2006 रोजी आणि तेव्हापासून कार्यरत असलेले प्राध्यापक यांना जे एमफिल आणि PhD अर्हताधारक आहेत त्यांना त्याचे लाभ नियुक्तीच्या संदर्भाने किंवा प्रमोशनच्या संदर्भाने मिळत राहिले। अचानक 2021मध्ये अवर सचिव तत्कालीन साबळे साहेब यांनी एक कार्यालयीन पत्र काढून असं सूचित केले की 1994 ते 2009 दरम्यान जे प्राध्यापक कार्यरत आहेत यांनी UGCची जी सेकंड अमेंडमेंट झाली, अधिसूचना आली, त्याचा चुकीचे अर्थ काढून आहे ते लाभ आहे ते विविध स्तरावर सहसंचालक कार्यालयाने दिलेले आहेत। हा विषय केवळ 14 जून 2006 पूर्वी कार्यरत असलेल्या एमफिल या PhD अर्हताधारक प्राध्यापकांना लागू होतो, पण जेव्हा UGCनेच अमेंडमेंट करून एमफिल आणि PhD अर्हता आणली आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाला त्याला स्वीकृती दिली आणि त्यानुसार सर्वांचे प्रमोशन झाले, नियुक्त्या झाल्या, सर्व व्यवस्थित चाललं। आज असं म्हणतात की 2009 पर्यंत जे अर्हताधारक एमफिल आणि एमफिल अर्हताधारक आहेत यांचे पण प्रमोशन आहे ते चुकीचे आहेत असं म्हणणं हे चुकीचं आहे। वास्तविक पाहता UGCने आणि महाराष्ट्र शासनानेच हे स्वीकार केलेला आहे, त्यानुसार नियुक्त्या झाल्या, त्यानुसार प्रमोशन झाले। तर विषय यामध्ये 2 टप्पे पडतात। 1994 पासून 14 जून 2006 पर्यंत जे कार्यरत प्राध्यापक होते त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये जे एमफिल अर्हता धारण केली त्यांचा एक विषय आहे, त्यांना UGCने ती सूट दिलेली नव्हती। मग त्यांचा विषय आहे तो UGCकडे ते अशा प्राध्यापकांचे प्रश्न मांडले आणि UGCने इंडिव्हिज्युअल सूट दिली।
नावासहित. पण 14 जून 2006च्या नंतर जे अर्हता एम.फिलची प्राप्त केलेले आहेत त्यांना UGCकडून इंडिव्हिज्युअल सूट मिळण्याची विषयच नाही. त्याला तर अमेंडमेंट करून UGCनं आहे ते एक्झम्पशन दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं त्याला मान्य केलेलं आहे. त्यानंतर नियुक्त्याही झाल्या, प्रमोशनही झाले. आज अचानक 14 जून 2006 ते 11 जुलै 2009पर्यंत जे एम.फिल ही पदवी मान्य होती नियुक्तीच्या संदर्भाने किंवा प्रमोशनच्या संदर्भाने, यांचा विषयच थांबवण्याचा येत नाही. यांचे प्रमोशन थांबवण्याचा विषयच येत नाही. हे बेकायदेशीर आहे आणि हे कुठंतरी उच्च शिक्षणाला कुठंतरी गालबोट लावण्यासारखा विषय शासन या ठिकाणी करत आहे. मागणी एवढीच आहे की 14 जून 2006 पासून 11 जुलै 2009पर्यंत जे प्राध्यापक एम.फिल अर्हता धारण केलेले आहेत, जे सेवेत आहेत, त्यांचे प्रमोशन थांबवणे हे बेकायदेशीर आहे आणि थांबवलेले प्रमोशन हे तात्काळ चालू करावेत. ही विनंती करण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केलेत, पण शेवटी त्याला कोणीही साथ दिली नाही. म्हणून यापूर्वीही आंदोलन झाले, पण हे आजचं आंदोलन केवळ मात्र बोंदर साहेबांना एवढं सांगायचं की हे बेकायदेशीर आपण जी कृती करत आहात ती तात्काळ आपण थांबवावी ही विनंती. 1994 ते 11 जुलै 2009 या दरम्यान जे सेवेअंतर्गत एम.फिल प्राध्यापक आहेत तर त्यांचे जे पदोन्नतीचे लाभ आहेत तर ते लाभ सर्वांना शासनाच्या आश्वासित प्रगती योजनेप्रमाणे मिळाले पाहिजेत. आणि गेल्या 3 वर्षापासून प्राध्यापकाची आश्वासित प्रगती योजना जी आहे तर यांनी स्थगित केलेली आहे, तर ती पूर्ववत तात्काळ चालू करावी. कारण शासनानं 7व्या वेतन आयोगानुसार जो GR काढलेला आहे 10 मे 2019 रोजी, त्याच्यामध्ये प्राध्यापकाच्या पात्रता दिनांकाऐवजी मुलाखत दिनांकापासून पदोन्नतीचे लाभ मिळतील असं शासन त्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं गेल्या 3 वर्षापासून शासनस्तर फक्त टोलवाटोली आणि दिशाभूल करण्याचं काम वेगवेगळी पत्र काढून करत आहे आणि लोकांची खच्चीकरण करण्याचं काम, विचारवंताचं खच्चीकरण करण्याचं काम, लोकशाही ही संपुष्टात आणण्याचं काम सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण विभाग आणि संबंधित राज्याचे विभागाचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी करत आहेत. म्हणून हा अन्याय रोखण्यासाठी प्राध्यापक वर्गाला आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि ही वेळ ह्या विभागाने आणलेली आहे. ह्याला कुठंतरी प्रतिबंध घातला गेला पाहिजे.